आज होता गावचा आठवडी बाजार आणि आठवडी बाजारातून भाजीपाल्यासोबतच मी आज आणली होती भेळ. पण भेळ म्हटलं की यांचं कसं असतं माहिती आहे का, कांदा टोमॅटो चिरायला घे. तशाच पद्धतीनं आजसुद्धा त्यांनी मला कांदा टोमॅटो चिरायला लावला आणि भेळ करायला लावली. मी ज्या पद्धतीने ही भेळ करते ना, तशा पद्धतीनं कोण कोण घरी ही भेळ करतं हे मला कमेंट करून नक्की सांगा. या भेळेमध्येच थोडासा कांदा, चिरलेली काकडी, टोमॅटो, थोडीशी तेलाची धार, चवीनुसार कांदा लसूण मसाला टाकायचा. जर तुम्हाला हवं असेल तर थोडंसं मीठ देखील तुम्ही टाकू शकता आणि हे सगळं टाकल्यानंतर छान असं हे मिक्स करून घ्यायचं. खरं तर यामध्ये कोथिंबीर मिसिंग आहे, पण बाजार असून देखील आज मला कोथिंबीर बाजारामध्ये मिळाली नाही, तर त्यामुळे मी टाकलेली नाही. भेळ तयार केल्यानंतर मी, राधिका आणि आईनी आणि ह्यांनी आम्ही चौघांनी भेळ मस्त एन्जॉय केली. आणि आजचा महत्त्वाचा पार्ट जो की तुम्हाला दाखवायचा राहिला आहे, ज्यावेळेस मी आज भाजी आणायला गेलते ना, मंडईमध्ये मला आहे ना ही अशी फुलं दिसली. आता ही फुलं कुठली आहेत माहिती आहे का, अतिशय सुंदर सुरेख अशी दिसणारी ही आहेत हदग्याची फुलं आणि मी पहिल्यांदाच पाहिलेली आहेत. रेग्युलरपणे मी जी फुलं आणते ना ती पांढऱ्या रंगाची असतात. मी ती अगोदर घेतली होती आणि पुढे आल्यानंतर मला हे दिसलं. मी विचारलं हे काय आहे, तेव्हा त्यांनी मला सांगितलं की ही आहेत अदग्याची फुलं. म्हटलं अरे वा, इतके सुंदर जर दिसायला दिसत असतील तर याची भाजी सुद्धा छानच लागत असेल. भाजी करताना काही नाही, त्या मावशीने मला सांगितलं होतं रेग्युलर आपण हदग्याच्या फुलांची सुक्की भाजी ज्या पद्धतीने करतो अगदी सेम तशाच पद्धतीनं करायचं. याच्या आतला जो कोंबडा आहे तो बाजूला काढून घ्यायचा, फुलं अशी तोडून घ्यायची, स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायची, कढईमध्ये तेल छान गरम करून घ्यायचं, अर्धा चमचा जिरं आणि थोडासा लसूण टाकून घ्यायचा. लसूण छान लालसर होईपर्यंत ते परतवायचा आणि त्यामध्ये टाकायची ही फुलं व्यवस्थित परतवून घ्यायची. आणि या फुलामध्ये आपण टाकणार आहोत हरभऱ्याची डाळ, जी की आपण भिजवलेली आहे. आणि या भाजीमध्ये कंपल्सरी हरभऱ्याची डाळच टाकायची, त्यामुळे याची चव चांगली आणि उत्तम येते. तर हरभऱ्याची डाळ देखील टाकून घेतलेली आहे. चवीनुसार मीठ आणि तिखट टाकून घ्यायचं. तिखट थोडंसं जास्त टाकायचं म्हणजे चवीला छान होते भाजी. आणि व्यवस्थित असं मिक्स करायचं आणि याला शिजू द्यायचं. अशी एकदम साधी सिंपल भाजी आहे, पण याचा जो रंग आहे ना, त्या रंगाकडे बघून मी ही भाजी घेतली आणि मला खरंच खूप जास्त आवडली. आणि मी जेव्हा भाजी करत होते ना, तेव्हा हे राणाचं बघा, हे असं काहीतरी चाललेलं. तो त्याच्या डॅडींबरोबर मिळून अशी काहीतरी मस्ती करत होता आणि दिसायला खूपच मस्त मजेशीर असा दिसत होता, त्यामुळे मला त्याचं खूप हसू आलं. तर इथे या भाजीतलं पाणी पूर्णपणे आटलेलं आहे. आता यामध्ये आपण टाकत आहोत भाजलेल्या शेंगदाण्याचं कूट. थोडंसं ओबडधोबड मिक्सरमधून फिरवून घेतलेलं आहे. कूट टाकल्यानंतर 1-2 मिनिट मी गॅस चालू ठेवला आणि नंतर गॅस बंद करून घ्यायचा आहे. आणि चपात्या तर काय मस्त गरमागरम झाल्याच होत्या, तर त्याच्यामुळे मी लगेच भाजी टेस्ट केली. मस्त अप्रतिम लागत होती.